नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोयाबीन पिकावर मुख्य रोग, किडीचा प्रादुर्भाव कोणकोणता होतो. स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. चला तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपण सोयाबीन पेरणी करणार आहोत, नाही का. प्रत्येक शेतकरी नवीन नवीन व्हेरायटी पेरतात, नाही का, वेगवेगळ्या भागात. आणि आपली शेती वातावरणावर आधारित आहे. बियाणं कोणतेही पेरा, वातावरण जर पोषक असेल आपल्याला त्याचा उत्पादन नक्की होतो, नाही का. आणि आपलं नियोजन वेळेवर, खत पाणी जर मिळालं तर. पण मेन मुद्दा आहे वातावरण पोषक असणे फार गरजेचे आहे. तर बघा, सर्वात पहिला रोग येतो शेतकरी मित्रांनो, पिवळा मोजाक. बघा, हा पिवळा मोजाक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पिकावर खूप घातक आहे. आता पिवळा मोजाक, पानावर पिवळे हिरवे टिपके, नाही का, वाढ खुंटते, पांढऱ्या माशीमुळे प्रसार होतो. हा झाला पहिला. आता दुसरा बघा, चारकोल रॅट. हा रोग कसा आहे शेतकरी मित्रांनो, कोण्या अवस्थेमध्ये येतो? फुलल्यानंतर झाडे वाढतात, मूळ जळतात, काळसरपणा दिसतो. तुम्हाला थीम दिसतलीच असेल बघा. आता तिसरा आहे मूळकूज व खोडकूज. बघा, मूळकूजमध्ये काय, रोपे पिवळी पडतात आणि मुळे कुजतात. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा, जी इमेज मी दाखवलेली आहे हे मूळकूज आहे आणि खोडकूज आहे. हे फार घातक असते शेतकरी मित्रांनो. यांनी पिकाची वाढ थांबतेही आणि शेंगा धरत नाही. चौथा आहे रस्ट. बघा, पानाच्या खालच्या बाजूस व तपकरी ठिपके पाने अकाली गळतात शेतकरी मित्रांनो. आता प्रमुख कीड बघा, खोडमाशी 15 ते 30 दिवस, चक्रभुंगा, पाणी खाणाऱ्या अळ्या आणि तंबाखूची अळी, पांढरी माशी. आता व्यवस्थापन बघा, व्यवस्थापनाचं कसं करायचं आता बघा. पेरणीपूर्वी बियाणे प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जैविक बुरशीनाशक किंवा शिफारस केलेले बियाणे प्रक्रिया औषध वापरा. मी कालच्या व्हिडिओमध्ये एक तुम्हाला बीज प्रक्रिया करण्यासाठी औषध सांगितले आहे, ते म्हणजे वार्डन. खूप चांगला आहे, माझा पण अनुभव आहे शेतकरी मित्रांनो. आणि चांगला आहे, सक्सेसफुल आहे. आणि कोणतीच म्हणजे बियाण्याची उगवण चांगली होते, बुरशी कमी दिसते आपल्या पिकामध्ये. आता 20 ते 25 दिवसात खोडमाशी, चक्रभुंगा, पांढरी माशी याची पाहणी. आपण पेरणी केल्यानंतर बघा, आपण पेरणी करतो तिथून 10-12 दिवसात किंवा 20 ते 25 दिवसात खोडमाशी, चक्रभुंगा, पांढरी माशी याची पाहणी करावी. पानावर छिद्रे किंवा पिवळेपणा दिसला त्वरित उपाय, त्वरित एक फवारणी करणे आवश्यक आहे. आता 35 ते 45 दिवसात पिवळा मोजाक व अळ्यावर लक्ष ठेवा. ह्या कालावधी नाही का शेतकरी मित्रांनो, खूप म्हणजे महत्त्वपूर्ण आहे हा कालावधी. 35 ते 45 दिवसाचा पिवळा मोजाक व अळ्यावर लक्ष ठेवा. जे काही रोगीट झाड आहे ते काढून शेताबाहेर उपडून दूर ठेवावी शेतकरी मित्रांनो. आता 55 ते 70 दिवस रस्ट. बघा, चारकोल रॅटची लक्षणे तपासा. फुलोऱ्याच्या काळात पिकावर ताण देऊ नका. आता 80 ते 100 दिवस शेंगा भरण्याची अवस्था. अळी व रोगाचा प्रादुर्भाव तपासा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञाच्या सल्ल्याने फवारणी करा शेतकरी मित्रांनो. आता बघा, आता आपण स्टेप बाय स्टेप पिकाची जे काही मुख्य रोग आहेत ते बघितले शेतकरी मित्रांनो. आता उत्पादन वाढीसाठी काय काय उपाययोजना करता येईल बघा. पाण्याचा निचरा चांगला ठेवा, संतुलित खत व्यवस्थापन करा, तण नियंत्रण वेळेवर करा, रोग व किडीचा आठवड्यातून किमान एकदा पाहणी करा शेतकरी मित्रांनो. हे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. कारण की काही वेळेस कारणानं, नाही का, काही कारण असतं, पण गरजेचं आहे. तर आज आपण जी माहिती बघितली ना शेतकरी मित्रांनो, हे स्टेप बाय स्टेपनुसार जे काही कालावधी असतो आपल्या पिकाचा, हे पाहणे खूप गरजेचे आहे. आणि या गरजेनुसार जर आपण फवारणी केली आवश्यकतेनुसार, तर आपल्याला नक्की उत्पादन होते शेतकरी मित्रांनो. तर ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो, नाही का. आजचं वातावरण बघा, नाही का, आज पाण्याची काही असं अंदाज दिसत नाही आहे आपल्या भागात.
परवाच्या दिवशी पाणी आला, आज टेम्परेचर वाढलं आणि आता पाऊस आहे नाही, अवकाळी पाऊस येणार नाही. आता 15 जूनच्या नंतरच आपल्याला पाऊस दिसणार. हे रोग होते शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावर येतात आणि याची जर वेळेवर फवारणी करून आपण जर आपल्या पिकाचे संरक्षण केले तर नक्की आपल्याला फायदा होतो शेतकरी मित्रांनो. तर तुमच्या भागात 8-10 दिवस अगोदर पाऊस आला आहे का शेतकरी मित्रांनो? नक्की कमेंट बॉक्समध्ये करून सांगा शेतकरी मित्रांनो. तर ही माहिती कशी वाटली तुम्हाला? नक्की सबस्क्राईब, चॅनलला लाईक, कमेंट नक्की करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.